महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांच्या मागण्या मान्य करून त्यांना जातीचा दाखला निशुल्क देऊ। माननीय मुख्यमंत्री साहेब, आता तुमचं घोडं उतरलं का नाही? महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवाला तुम्ही न्याय नाही दिला। ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांचा परपंच उद्ध्वस्त केला, म्हणून आम्ही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांच्या पाठीत खंजीर बसला। फडणवीस साहेब, झालं तेवढं झालं। जर त्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांना बिनशर्त म्हणजे कुठलीही अट लावायची नाही। प्रांत कार्यालयामध्ये कोळ्याचा वर्ग जातीचा दाखला काढायला गेल्यानंतर जी फॉर्म आहे त्या फॉर्मवर तुम्हाला महादेव कोळी जातीचा दाखला मिळाला पाहिजे आणि असा दाखला दिला पाहिजे। अरे तुम्ही कोण आहे मला 50 वर्षाचा पुरावा मागणारा? म्हणजे तुमची नीतिमत्ता एवढी घाण आहे। आम्ही अजून तीच पूर्वी तर माझ्या आजोबा पंजोबाने केलेला धंदा करायला पाहिजे होता का? आमची प्रगती झालेली तुम्हाला भगवत नाही का? आमची पोरं शिकलेली तुम्हाला चालत नाही का? आणि हे अवलाद मित्रांनो, कदाचित आपण सत्तेत आले महाराष्ट्रातील 40 ते 45 आमदार हे कोळ्याचे होते, म्हणून हे अवलादी आपल्याला महादेव कोळी जातीचा दाखला देत नाही। पण आता तुम्हाला सांगतोय, तुमच्या साक्षीनं सांगतोय, या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे। म्हणून आज या सरकारला इसका दावण्याची वेळ आली। म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी समाज बांधवांच्या युवकांची जबाबदारी आहे। मी म्हणणार नाही तुम्ही कुणाला मत करा, ह्याला करा त्याला करा, तुमच्या मनानं कुणाला करायचं करा। आता तुम्हाला दावायला वेळ नाही, नाहीतर इथं क्लिप चालू करून दावले असते फडणवीस साहेब काय बोलले होते। मी स्वतः लाईव्ह चालू करे चालू मी स्वतः फडणवीस साहेब भाषण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि भाजपच्या चमचागिरी करणारे आपल्या कोळ्यात जन्मलेल्या अवलादींनी पण बघावं आणि मुख्यमंत्र्याला पण दावावं। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार यावं, कोळी समाज बांधवाला न्याय द्यावा, म्हणून मी फकड्यानं कुणी शरद कोळीनं संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपचं सरकार आणण्यासाठी प्रचार केला साहेब। भाजपला मता टाका म्हणून संपूर्ण 18 पगड जातीच्या समाज बांधवांना विनंती केली आणि भाजप सरकार सत्तेत आणण्यासाठी माझा मोलाचा तरी कणभर वाटा आहे। पण लाईव्ह चला ना, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, कोळी महासंघाचे अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष, आपल्याला मी सांगतो तुम्ही पण बघा आणि गावगुंड म्हणणारे अवलादीनो तुम्ही पण बघा। महाराष्ट्राची सत्ता आणण्यासाठी शरद कोळीने बाकीच्या लोकांना प्रचार करू दिला नाही।
समाज बांधवांच्या 18 जातीच्या दारोदारी आम्ही चर्चा 10 वेळा फिरलो. केवळ भाजपला मतदान करा, भाजपला मतदान करा. आणि फडणवीस साहेब, तुम्हाला असं काय वाटतं महाराष्ट्रातील कोळी समाजवादी काय देवळातला घंटा नाही? अहो, आम्ही तुम्हाला सत्तेत आणू शकतो, आम्ही तुम्हाला सत्तेत बाहेर पण काढू शकतो. आणि आज आणि आता सांगतो या खानदेशाला तो येत्या 2019 लोकसभेचे आणि विधानसभेचे अधिकार जर मला या महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांना आपण न्याय नाही दिला, 18 तिला न्याय नाही दिला, कोळी आणि धनगर आणि दलित समाजाला जर न्याय नाही दिला, तर 2019 तुमची कशी सत्ता येते आम्ही बघतो. एक लक्षात ठेवा साहेब, आम्ही भाजपला मानत होतो म्हणूनच आम्ही भाजपला सत्तेवर आणलं. भाजपवाल्याकडे आम्हाला अपेक्षा होत्या आम्हाला कुठे तर न्याय मिळेल. 25 ते 30 वर्ष आम्ही आमची मुलं उद्ध्वस्त झाले, आमच्या आया बहिणीचे प्रपंच उद्ध्वस्त झाले म्हणून कुठेतरी आम्ही तुमच्या पाठीमागे आलो. पण तुम्ही त्यांच्या पलीकडे अन्याय केला आमच्यावर, म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेत आणलं होतं न्याय मिळेल म्हणून. पण आता आम्हाला तुमच्यावर न्याय मिळाला नाही. 2 महिन्यात जर न्याय नाही मिळाला तर मित्रांनो, आणि इथं खाली बसलेलं माझ्या सर्व माता भगिनींना पण सांगतोय, मतदानच्या वेळेस तुम्ही कुणालाही मत करा, पण भाजपची जर पिलावळ आपल्या दरवाजात मत मागायला आले तर चुलीपुरतं दांड घेऊन पहिल्यांदा तुम्ही रस्त्यावर जा. आणि आपल्या जातीत जन्मलेलं विष, आपल्या जातीत जन्मलेले विरोधक अवलादे जर भाजपची बाजू घेऊन जर तुमच्याकडे मत मागायला आले तर पहिल्यांदा त्यांना सोडू नका. आणि माझ्या युवकांना सांगतोय, एक झलक बघा, आजपासून आतापासून आता आपणाला कदाचित पत्रकार बंधू असतील, उचलून धरतेले काय नाही धरणार, पण तुमच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पहिले आपल्या जातीत जन्मलेल्या आपल्या विरोधकांना धडा शिकवण्यासाठी, आणि जे सत्तेत मस्तवर सरकार बसले त्यांनी आपल्याला न्याय दिला नाही, या भाजप सरकारला जर घाम फोडायचा असेल तर माझ्या युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून आतापासून भाजपच्या विरोधात लिहा आणि मुख्यमंत्र्यांचे क्लिप फिरवा महाराष्ट्रभर. तुम्ही भाषणात आम्हाला न्याय देतो म्हणलं होतं, तर तुम्ही 2 महिन्यात न्याय नाही दिला, काय व्हायचं ते हो द्या. महाराष्ट्रावर भाजपच्या एकाही मंत्र्याची गाडी फिरू द्यायची नाही. मंत्री महोदय, तुमच्या गाडी अडवायचा अधिकार आहे आम्हाला. आम्ही गुंड म्हणून नाही, आमचा हक्क आहे. आम्ही तुम्हाला मतदान केलं या सरकारला सत्तेत आणण्यासाठी. महाराष्ट्रातील कोळी समाज आणि धनगर समाज आणि दलित समाजाने फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तेत बसवला आहे. या जर समाजाच्या मनात आलं तर याने 3रा डोळा उघडला तर तुम्हाला येत्या 2 महिन्यापर्यंत देखील तुम्हाला सत्तेत राहू देणार नाही. आदरणीय मग कोण तर काय सांगत होतं गाडीत येताना, या तालुक्याचे आमदार असते, आमदार कसा आहे मला माहित नाही, पण कोणी तर सांगितलं आमदार साहेब चांगले, मी त्यांचा अभ्यास केलेला नाही, कोणत्या पक्षीचा ती पण मला माहित नाही. या तालुक्याच्या आमदारांना माझी
मंत्रिमंडळामध्ये ताबडतोब आमच्या कोळी समाज बांधवांचा विषय मांडायचा. भले या शेतकऱ्याच्या सरकारने न्याय देऊ अगर न देऊ, पण तुम्ही आमच्यावर आमच्या भावना किती चालून घेताय, तुम्हाला किती न्याय द्यायचा ते तर आम्हाला कळेल. जर असं जर नाही झालं, कदाचित पुढच्या वेळेस 2019 ला शरद कोळीला या मतदारसंघाचा दौरा करावा लागेल आणि 18 पगडसाठीचा आमदार कोळी समाजाचा या मतदारसंघातून निवडून द्यावं लागेल. सभापती साहेब, तुम्ही फक्त एखादा तरुण तडफदार पोरगा काढून ठेवा. आमदार करायची जबाबदारी शरद कोळीवर, त्याला आमदार करून विधानसभेत पाठवू आणि मस्तीवान सरकारचे कपडे फाडणारा असला पाहिजे, त्याच्या अंगावर धावून जाणारा असला पाहिजे, गच्चीला धरून जात विचारणारा असला पाहिजे. अशा कार्यकर्त्याला आपण आमदार करू, कारण आता पर्याय नाही. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल आंदोलन मोर्चे करून न्याय मिळेल, 25 वर्ष झालं न्याय मिळाला नाही. आज काय मिळणार? त्यासाठी आपल्याला कुठेतरी सत्तेत जाण्याची आवश्यकता आहे. पण करणार काय? सत्तेत जर मेंढरासारखी माणसं गेली, सत्तेत जर नंदीबाईसारखी माणसं गेली, नुसतं विचारलेला हराळी गोड आहे का गोड बनेल, मिर गोड आहे का गोड बनेल, माणूस झाले. असं नको. आपणाला सरकारला फाडून खाणारा आमदार पाठवायचा. कदाचित भविष्यात जर ठरलं या तालुक्याचा आमदार हे कोळी समाजाचा असणार, पक्ष गेला खड्ड्यात. बराचसाच वेळ झालेला आहे. मलाही पुढे कार्यक्रमात जायचं. शिरपूर इथं परत मोठा कार्यक्रम आहे. माझा जर विचार मला पटत असते, माझ्या जर धाडसाचा वापर करायचा असेल, मित्रांनो, मी कधीही कुणाला 5 बोटानं शिवलं नाही. 18 पगड बहुजनांना कधी एक शिवी दिली नाही. पण जी मस्तीवान गाव गुंडायची ना, आरती पिऊन गर्दी करणारे, गोरगरिबांना मारझोड करणारे, अत्याचार करणाऱ्याला सोडलं नाही, सोडणार पण नाही. म्हणून सांगतोय, अन्याय करत नाही, कुणाला करू देत नाही. माझ्या कोळी समाज बांधवांच्या, बहुजनांच्या जर अंगाला कोण हात लावताल, आमदार खासदारच्या पिलावळा तुम्हाला सांगतोय, तुम्हाला या मतदारसंघात आणि तुमच्या गावातून फिरवायची परवानगी देखील माझ्या धाडस संघटनेकडे कोळी समाज बांधवाकडून काढावं लागेल. या गावातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाडस सामाजिक संघटनेची शाखा उद्घाटन करून इथं माझ्या थाटात सन्मान केला, आदर केला. त्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना, कोळी समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभारी आहे आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि परत एकदा या गावातील, आजूबाजूच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांना मान